सांगलीतील आमराईचे रुपडे पुन्हा एकदा पालटणार आहे. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आमराईमध्ये सिंथेटिक ड्रेनेज वाहिनी सुधारणा, आवश्यक विद्युत सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन सक्षम, परिसरात साचणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन, नियमित स्वच्छता, आवश्यक माहिती फलक यासह उद्यानातील सर्व खेळणी तात्काळ सुरू करण्याच्या सूचना महापौर सूर्यवंशी यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धीरज सूर्यवंशी यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांचा समतोल विकास करू अशी ग्वाही दिली आहे. या अनुषंगाने त्यांनी नागरी संवाद दौरा सुरू केला आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत ते समस्या जाणून घेत आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी संघातील आमराई आणि चिल्ड्रन पार्क येथे पाहणी करत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. आमराई येथे नव्याने सिंथेटिक ट्रॅक करण्यात येणार आहे. यामुळे सकाळ सायंकाळ व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची चांगली सोय होणार आहे. सिंथेटिक ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळ्यात आमराईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या अनुषंगाने येथील पाणी निचरा व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था अधिक सक्षम करावी, बंद दिवे सुरू करावेत, स्वच्छतेवर भर द्यावा. आमराईमध्ये अनेक दुर्मिळ जातीचे वृक्ष आहेत, औषधी वनस्पती आहेत, फुलं झाडे आहेत. नागरिकांना याची माहिती व्हावी यासाठी फलक लावावेत, मोडतोड झालेली खेळणी बदलून नवी बसवावेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महापालिकेचे उद्यान निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.